नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात दुर्मिळ पांढऱ्या खारुताईचा शोध, संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता. शहरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या खारुताई आढळल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या अनोख्या खारुताईच्या निरीक्षणावर आधारित संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7च्या सुमारास पक्षी निरीक्षण करताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना मानवी वस्तीजवळ 2 पांढऱ्या खारुताई दिसल्या. या दुर्मिळ घटनेनंतर त्यांच्या हालचालींचा अभ्यास सुरू करण्यात आला. तपासणीत या खारुताई ल्युसिस्टिक प्रकारातील असल्याचं निष्पन्न झालं. ल्युसिझम हा एक अनुवांशिक विकार असून शरीरातील रंगद्रव्य कमी झाल्यामुळे प्राणी पांढऱ्या रंगाचे दिसतात, मात्र त्यांच्या डोळ्याचा रंग सामान्य राहतो. या घटनेवर देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि सहाय्यक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी संशोधन निबंध तयार केला असून तो आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन, सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि कोल्हापूर ॲमेच्युअर फोटोग्राफर असोसिएशनने सहभाग घेतला. विशेष म्हणजे अशा रंगबदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात टिकून राहणं कठीण असतं. त्यामुळे कोल्हापुरातील ही नोंद जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.